या पावसाच्या वातावरणामध्ये घर कसं प्रसन्न, नीटनेटकं आणि फ्रेश ठेवावं यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे, ज्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये मी त्याचा वापर करते ते नक्कीच तुम्हाला उपयोगी येतील। तर काय आहेत त्या टिप्स, चला पाहूयात। तर मी सकाळची सुरुवात ही माझी बेडशीट चेंज करण्यापासून केली। तर पावसाळ्यामध्ये ना तुम्ही दर 4 दिवसाला बेडशीट नक्की चेंज करत जा, कारण भरपूर कीटाणू उशांवरती आणि बेडशीटवरती येतच असतात। आणि पावसाळ्यामध्ये ना तुम्ही खास करून एकदम पातळ बेडशीट वापरत जा, जेणेकरून ते लवकर सुकतील। थोडेसा जरी पाऊस आला तरी त्या फॅनखाली जरी तुम्ही टाकल्या तरी त्या लवकर सुकून जातील। तर बघा मी इथे बेडशीट चेंज केलेली आहे आणि मी थोडंसं ऊन पडल्यामुळे पिलोज थोडेसे उन्हाला ठेवले होते, कारण पिलोजवरती खूप जास्त कीटाणू असतात आणि तुम्ही ते 4 दिवसाला नक्की पिलोचे कवर आणि बेडशीट नक्की चेंज करत जा, त्यामुळे घर साफसुथरं राहायला मदत होईल आणि त्या पिलोचा वासही येणार नाही। त्यामुळे मी ते उन्हाला ठेवल्या होत्या आणि छान अशी बेडशीट चेंज करून घेतली। त्यानंतर मग मी पायपुसणी चेंज केली आणि दर 1 दिवसाआड मी या पायपुसण्या धुते, कारण कसं आहे हे पायपुसण्यांमध्ये इतके जास्त कीटाणू असतात ना, त्यामुळेच रोगराई होते। आणि त्या पायपुसण्यांना आपल्याला तुळशीबागेत सहज एकदम रिजनेबल प्राईसमध्ये प्राप्त होतात। 100 रुपयाला 4 काहीतरी असतात, त्यामुळे आपल्या सर्वसामान्यांना एकदम परवडून जातात त्यामुळे दर 1 दिवसाआड ना पावसाळ्यामध्ये पायपुसण्या बदलायलाच हव्यात, कारण जरी सुकल्या नाही तरी आपल्याकडे 8 जरी पायपुसण्या असल्या तरी आपण त्या दर 1 दिवसाआड नक्कीच धुवू शकतो। त्यानंतर मग मी इथे किचनचा प्लॅटफॉर्म स्वच्छ करायला घेतला आणि किचनचा प्लॅटफॉर्म तर हा रोजच्या रोज असा घासून पुसून धुतलाच गेला पाहिजे, नाहीतर मग घरात कॉक्रोचांची एंट्री तर झालीच समजा, जर स्वच्छता अशी नाही ठेवली तर। त्यामुळे किचनची तर स्वच्छता ही झालीच पाहिजे। तर मी इथे विमचं लिक्विड आहे माझ्याकडे, त्याच्याने मी किचनचा प्लॅटफॉर्म घासून घेतला आहे आणि गॅसही घासला आहे। त्यानंतर मी त्याला स्वच्छ घासून पुसून घेतला आहे। जर किचनचा प्लॅटफॉर्म स्वच्छ असेल तर ते छोटे छोटे जे चिलटं होतात या पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर तेही नाहीत होणार आणि आपल्याकडपासून रोगराई दूर राहील। मी पूर्ण किचनमधून असं एकदम स्वच्छ पाण्याने घासून पुसून घेतला, भरपूर पाणी टाकून धुवून घेतलं त्याला। माझी रोजचीच ही साफसफाई असते। याची साफसफाई झाली ना तर कॉक्रोच किचनमध्ये येणारही नाहीत आणि आपल्या जेवणावरतीही माशा वगैरे बसणार नाहीत। बघा हा प्लॅटफॉर्म सुद्धा पाहायला सुद्धा किती स्वच्छ आणि क्लीन वाटतोय आणि याची सफाई झाली तर आपल्याला ही पाहायलाही छान वाटतं। तर अशा प्रकारे मी किचनची स्वच्छता करून घेतली। तर आता मी तुम्हाला एक मॅजिक लिक्विड दाखवणार आहे। तर काय आहे ते मॅजिक लिक्विड, तर हे आहे कम्फर्टचे फॅब्रिक लिक्विड। हा लिली फ्रेग्रन्स आहे आणि याचा सुवास ना इतका सुंदर आहे ना, हे मी 8 दिवसाचं एकदम करून ठेवते। तुम्ही हे पडद्यांवरती आणि आपल्या सोफे कव्हरवरती किंवा कशावरती स्प्रे करू शकता। तर मी एकदम 8 दिवसाचं करून ठेवत आहे। हे मॅजिक लिक्विडच समजू शकता आपण। हे कपडे धुवायला तर वापरतोच, कपड्यांना तर हे एकदम कम्फर्ट झोन देतोच, एकदम सुगंध छान देतो, पण आणखी याचे भरपूर काही फायदे आहेत। मी सगळीकडे आहे, आज तुम्ही असं म्हणू शकता की एक प्रकारे रूम फ्रेशनरचंही काम करतं। हे कम्फर्ट फॅब्रिक लिक्विड आहे आणि ते मी अर्धा मग पाण्यामध्ये एक झाकण घेतलं होतं आणि बघा मी ते असं स्प्रे करते सगळ्या पडद्यांवरती वगैरे। आणि आपण हे स्प्रे जरी केलेला असला तरी फॅन फास्ट करून ठेवायचा, तर ते 10 मिनिटात सुकून जातं आणि ते पाणी सुकून उरतो तो फक्त मस्त सुवास सगळ्या घरभर दरवळतो असा सुगंध। तर पावसाळ्यामध्ये ना हे मला खूप मदत करतं माझं घर फ्रेश ठेवायला आणि सुगंधित ठेवायला। असा कुमट वास कुठे दूर माझ्या घरात येतच नाही। हे बघा तुम्ही अशा प्रकारे हे सोप्यांच्या कव्हरवरती याच्यावरती असं स्प्रे करायचं आहे। ते माझा स्प्रे थोडासा खराब आहे त्यामुळे थोडासा तो गळत होता, पण ठीक आहे, काही हरकत नाही, ते माझं काम भरपूर व्यवस्थितपणे करते। त्यानंतर इथं मी रोजची दरवाजांची साफसफाई करते। दरवाजा तर रोजचा रोज पुसलाच गेला पाहिजे सकाळी, आणि मी जे पाणी घेत होते ते माझ्या फरशी पुसासाठी घेत होतं आणि त्यात मी खडं मीठ आणि हळद टाकलेलं आहे,
ते पुढे तुम्हाला दिसेलच. तर मी रोजच्या रोज माझा असा हा मुख्य दरवाजा स्वच्छ करून घेते. सकाळी देवपूजेच्या आधी असा स्वच्छ दरवाजा करून घेतला ना तर सगळी निगेटिव्हिटी असते ती निघून जाते, कारण धूळरूपी निगेटिव्हिटी ही आपल्या घरात असते आणि त्याच्यामुळे रोगराई व्हायचं प्रमाणही असतं. त्यामुळे असं मी रोजचं डस्टिंग ना 1 हात मारूनच घेते. आणि त्या पाण्यामध्ये असं खडे मीठ आणि हळद टाकलेली आहे. खडे मीठ हे शास्त्रीय पद्धतीने तर आहे उपयोगी, आणि सायंटिफिक दृष्टिकोनातूनही तुम्ही पहा त्याला, तर त्यासाठी ते खूप उपयोगी आहे. कारण खडे मिठामुळे कीटक हे अजिबात येत नाहीत. मीठ जिथं असतं ना तिथं कीटक अजिबातच राहत नाही. आणि हळद तर अँटीसेप्टिकच आहे. आपल्याला थोडंसं लागलं जरी बोटाला, थोडंसं रक्त जरी निघलं तरी आपण हळद भरतो आणि तो जिथं जखम झालेली असते ती लगेचच भरून निघते. त्यामुळे चिमूटभर हळद आणि थोडंसं 1 चमचाभर खडं मीठ असं आपण टाकलं ना आणि त्याच्याने फरशी किंवा पुसली किंवा आपले रोजचं डस्टिंग केलं ना, फ्रीज म्हणा, आपले कबड वगैरे हे सगळे स्वच्छ केले ना तर घरात अजिबात कुठेही तुम्हाला कीटाणू दिसणारच नाहीत. कारण मीठ हे एकदम नैसर्गिक पद्धतीचे कीटकनाशक आहे. मिठामध्ये कधीच किडे पडत नाहीत. तर तुम्ही बघा इथे मी चिमूटभर हळद आणि 1 चमचा खडे मीठ घेतलं आहे आणि त्याच्यानेच मी फरशी पुसलेली आहे आणि त्याच्यानेच मी बाकीची डस्टिंगसुद्धा करून घेतलेली आहे. आणि ह्या आहेत सेंटेड गोळ्या. ह्या डांबर गोळ्या नाही आहेत, ह्या सेंटेड गोळ्या आहेत वेगळ्या. डांबर गोळ्या जर तुम्ही पावसाळ्यामध्ये ठेवल्या ना तर त्याचा वेगळाच वास येतो. तो डांबर गोळ्या काय मला आवडत नाहीत. तर मी ह्या सेंटेड गोळ्या घेते. त्या तुम्हाला डीमार्टमध्ये सहज उपलब्ध होतील. तर मी ह्या बेसिनमध्ये, बेसिनच्या खाली, किचनमध्ये अशा मी टाकते. ह्या गोळ्या असतील ना तर आपल्याकडे कॉकरोच, मुंग्या अजिबात होत नाहीत आणि जे ते छोटे छोटे चिलटं वगैरे होतात ना तेही होणार नाहीत आणि झाले तरी अगदी कमी होतील. आणि आपलं किचन, आपलं घर एकदम सुगंधित राहायला मदत होईल. आणि या सेंटेड गोळ्या असल्यामुळे याचा स्वतःचा एक फ्रेग्रन्स आहे आणि त्याच्यामुळे सगळं घर सुगंधित राहतो. आणि ह्या गोळ्या 8-15 दिवस आरामात चालतात. आणि मी त्या बॉक्समध्ये जे ती गोळी टाकली ना त्यामुळे तिथे कॉक्रोच होण्याची मला भीती नाही. त्या गोळ्यांच्या वासामुळे कॉक्रोच अजिबात येत नाहीत. तर मी इथे बघा इथे सिलेंडर खाली, इथं बेसिन खाली आणि बेसिनमध्ये असं मी त्या गोळ्या टाकते. आणि ही आहे कापूरदानी आणि हा आहे भीमसेनी कापूर. तर हा प्युअर भीमसेनी कापूर आहे आणि हा मी पुण्यातून आणला होता. तर मी हे सकाळ संध्याकाळ मी ही कापूरदानी लावते. आणि कापराचा जो नैसर्गिक सुगंध आहे तो सगळ्या घरभर अगदी सकाळ संध्याकाळ दरवळतो. रोज संध्याकाळी दिवाबत्ती करताना आणि सकाळी पूजेच्या वेळी मी हा भीमसेनी कापूर लावते. त्यामुळे घरामध्ये एक नैसर्गिक फ्रेग्रन्स आपले आप येतो. तर असं काही मी पावसाळ्याच्या छोट्या छोट्या गोष्टी करते. त्यामुळे माझं घर नेहमी सुगंधित राहतं. आणि तुम्ही बघू शकता की घर कसं क्लीन, स्वच्छ आणि छान दिसतं आहे ते. तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल की अशा दमट वातावरणामध्ये घर कसं फ्रेश ठेवावं आणि हा जो कोमट वास येतो तो कसा दूर करायचा आणि घर कसं प्रसन्न ताजेतवानं ठेवायचं. जर घर प्रसन्न असेल तर घरातल्या प्रत्येकाला येणाऱ्या जराला किती छान वाटतं ना. आणि आपल्यालाही घरात असं राहावं असं वाटतं छानपैकी. कुणीही घराच्या बाहेर गेलं तर असं स्वच्छ घर असेल तर घराची ओढ त्याला नेहमीच राहते. तर आशा करते की ह्या टिप्स तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच उपयोगी येतील. आणि तुम्ही तर पाहतायच आता 4-5 दिवस झालं पुण्यामध्ये कंटिन्यू पाऊस आहे, कपडे सुकत नाही आहेत. आज थोडंसं ऊन पडलेलं आहे. तर तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. तर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.